नेहमीचा आनंद आणि जेवण खास। हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास। बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया, व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट, हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस। अखेर सांगली बाजार समितीचे त्रिभाजन। सांगली, जत आणि कवठे महांकाळ 3 स्वतंत्र बाजार समित्या। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मागणीला यश। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अखेर त्रिभाजन करण्यात आलं आहे। याबाबत सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी शासनाकडे मागणी केली होती। शासनाने याबाबतचा अध्यादेश काढला असल्याची माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली। ते म्हणाले, सहकार आणि पणन विभागाच्या आदेशानुसार आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन झालं असून मिरजेसाठी सांगली तसेच जत आणि कवठे महांकाळ अशा 3 बाजार समित्या स्वतंत्रपणे अस्तित्वात येणार आहेत। मिरज तालुक्यातील शेतकरी, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स तसेच सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डमधील कर्मचारी व व्यापारी यांची फार वर्षापासूनची प्रलंबित मागणी आता पूर्ण झाली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त मिरज तालुक्यासाठी स्वतंत्र झाली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थापनेपासून जत, कवठे महांकाळ येथील उपसमित्या तसेच ढालगाव येथील दुय्यम बाजार यांचा समावेश होता। ज्यावेळी या बाजार समितीची स्थापना झाली त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तो निर्णय घेण्यात आला होता। परंतु नंतरच्या काळात जत आणि कवठे महांकाळ या ठिकाणी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करणे आवश्यक होतं। या दोन्ही बाजार समित्या तसेच ढालगाव दुय्यम बाजार यांचा सांगली बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नावर तसेच कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत होता। सांगली बाजार समितीचे उत्पन्न हे प्रामुख्याने मिरज तालुक्यातून तसेच सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमधूनच मिळत होतं। परंतु या उत्पन्नापैकी 80% भाग हा जत, कवठे महांकाळ आणि ढालगाव या ठिकाणी खर्च होत होता। खर्च करणे कठीण झालं होतं। सांगली चेंबर ऑफ कॉमर्सने तसेच मिरज तालुक्यातील शेतकरी व व्यापारी यांनीही अनेकदा या त्रिभाजनाचा मागणी केली होती, परंतु राजकीय कारणामुळे ती मान्य झाली नव्हती। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी हा विषय सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे मांडला। त्याचबरोबर विधिमंडळातही त्यांनी या त्रिभाजनाची मागणी केली होती। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि त्यापैकी अधिक खर्च मात्र जत, कवठे महांकाळ आणि ढालगाव येथे हा मिरज तालुक्यावर अन्याय आहे, असे आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं होतं। त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आहे। फक्त सांगली जिल्ह्यातील जत, कवठे महांकाळ आणि मिरज यांची संयुक्त बाजार समिती आहे, हेही आमदार गाडगीळ यांनी निदर्शनास आणलं होतं। मुख्यमंत्र्यांनी पुढील 100 दिवसाच्या कार्यक्रमात राज्यातील नव्याने तालुकावार 68 बाजार समित्यांची निर्मिती करायचे उद्दिष्ट दिलं होतं। त्यानुसार आता राज्यात नवीन 68 बाजार समित्या स्थापन होणार आहेत। त्यामध्येच मिरजेसाठी स्वतंत्र सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जत आणि कवठे महांकाळ या तालुक्यासाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार आहे। नव्याने स्थापन होणाऱ्या बाजार समित्यांसाठी कर्मचारी नियुक्ती तसेच पायाभूत सुविधा या संदर्भातील प्रस्तावही तातडीने शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।